दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नाशिक लोकसभा मतदारसंघात विजयाच्या हॅट्रिकच्या प्रयत्नात असणाऱ्या खासदार हेमंत गोडसे यांनी प्रचारात आघाडी घेतली। सिन्नर, इगतपुरी, देवळाली, नाशिक पूर्व, मध्य, पश्चिम अशा 6 विधानसभा मतदारसंघात प्रचार करताना मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय। नवीन नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील त्रिमूर्ती चौक इथं हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ दुर्गा माता मंदिरात जाऊन तसंच दर्शन घेऊन प्रचार रॅलीला सुरुवात करण्यात आली। नवीन नाशिक भारतीय जनता पार्टीच्या पश्चिमच्या आमदार सीमाताई हिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ढोल ताशांच्या गजरात प्रचार करण्यात आला। यावेळी प्रभाग क्रमांक 25च्या माजी नगरसेविका भाग्यश्री ढोमसे, राकेश ढोमसे यांनी आपल्या संपूर्ण प्रभागात तसंच पाटील नगर, हनुमान चौक, रायगड चौकमधील मतदारांना भेटून खासदार हेमंत गोडसे यांना प्रचंड बहुमतानं निवडून देण्याचं आवाहन करण्यात आलं। यावेळी प्रचारात अविनाश पाटील, रवी पाटील, महेश हिरे, रश्मी हिरे, महेंद्र पाटील, अशोक पवार, कैलास हिरे, अलका हिरे, ओखा चौधरी, गोपी पगार, अरुणा पाटील, अर्जुन वेताळ, सुवर्णा मटाले, नितीन अमृतकर, सुधाकर जाधव, अनिल मटाले, श्याम साबळे आदी मान्यवर प्रचारात सहभागी झाले होते। यावेळी प्रचारात धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवणारे शिवसेना, भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रीय समाज पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले गट आणि इतर मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार असलेले खासदार हेमंत गोडसे तिसऱ्यांदा दिल्लीच्या लोकसभेत पोहोचतील असा आत्मविश्वास महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला। सिडकोमधील प्रभाग 25मध्ये प्रचार फेरी काढण्यात आलेली आहे। त्याप्रसंगी त्या नगरसेविका भाग्यश्री ढोमसे, त्याचबरोबर श्यामभाऊ साबळे, आमच्या सर्व पक्षाचे पदाधिकारी मनसे असतील, त्याचबरोबर शिवसेनेचे असतील, सर्व पक्षीय इथे मोठ्या प्रमाणात सर्व पदाधिकारी सहभागी झालेले होते। पाटील नगर असेल, सावतानगर असेल, रायगड चौक असेल, अशा सर्व ठिकाणी फेरी काढण्यात आलेली। ही फेरी करत असताना नागरिकांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता, कारण लोक प्रतीक्षित आहेत की आदरणीय मोदीजी कधी पंतप्रधान होतील। मोदीजींच्या नेतृत्वावर नागरिकांचा विश्वास आहे। मोदीजींनी केलेली विकास कामं